ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण नेल कटरचा वापर करून अगदी जादुई पद्धतीने लसूण सोलणार आहोत. कारण की लसूण सोलायचा तर सगळ्यांनाच कंटाळा येतो. लसूण सोलताना हात वगैरे सुद्धा खूप जास्त दुखतो, नखं दुखतात आणि जर खूप जास्त प्रमाणात लसूण सोलायचं असेल ना तर फारच कंटाळा येतो. तर अगदी जादुई पद्धतीने नेल कटरचा वापर करून आपण लसूण सोलणार आहोत. ही पद्धत मी सुद्धा नक्कीच पहिल्यांदा वापरली होती आणि मलासुद्धा आश्चर्य वाटलं आहे या पद्धतीने लसूण सोलणे. कारण की खूप जास्त सोपी पद्धत आहे. मी एक 4 ते 5 महिने झाले या पद्धतीने लसूण सोलते आणि नेहमी याच पद्धतीने सोलते. कारण की खूप जास्त सोपी पद्धत मला तरी वाटते. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर केलेला आहे. तर चला अशाच नवनवीन आणि खूप जास्त वेगवेगळ्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तशीच जी आपली लसणाची टिप्स आहे ना तीसुद्धा पुढे दाखवली आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर बघा आता आपली पुढची टिप्स पाहूया. कधीकधी घरामध्ये काय होतं, पितांबरी वगैरे संपली जाते आणि मग जी पितळीची भांडी असतात, तांब्याची भांडी असतात ती घासायला वगैरे लागतात आणि त्यावरती बघा अशा पद्धतीने डाग वगैरे सुद्धा पडलेले असतात. पाण्याचे डाग असो किंवा मग खूप जास्त दिवस झाले ना भांडी ठेवून तर त्यालासुद्धा डाग वगैरे पडलेले असतात. तर अजिबातच पितांबरीचा वापर न करता आपण अगदी सोप्या पद्धतीने ही भांडी चकचकीत अशी करणार आहोत आणि जास्त हात वगैरे सुद्धा दुखत नाही किंवा मग पितांबरीने बघा काही काहींना ॲलर्जी होते, हात दुखतात घासताना किंवा मग हाताला सुद्धा असे काळे डाग वगैरे पडतात पितांबरीने जर आपण घासलं तर बघा अशा पद्धतीने एक छोटा आकाराचा कांदा घ्यायचा आहे. शक्यतो लहान घ्यायचा आहे, नाहीतर मग कांदा हा वेस्टेजच जाणार आहे. त्यामुळे शक्यतो लहान कांदा पाहून घ्यायचा आहे. कांदा आपल्या घरात सगळ्यांकडेच अवेलेबल असतो, तो कधी संपत नाही आणि जर घरामध्ये अवेलेबल असेल ना तर तुमचं हे काम अगदी सोपं होणार आहे. अगदी चकचकीत अशी ही भांडी निघतात, पितळेची म्हणा किंवा मग तांब्याची म्हणा. अशा पद्धतीने तुम्ही कांद्याने फक्त आपल्याला रफ करून घ्यायची आहे आणि अगदी छान असं आपलं हे भांडं चकचकीत निघणार आहे बघा. आता सगळीकडून हे भांडं छान असं रगडून घेते मी, घासून घेते. पण जर तुमच्याकडे पितांबरी असेल ना आणि जर तुम्हाला हाताने वगैरे घासायची नसेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही जे कांदा आपण घेतला आहे ना त्याला थोडीशी पितांबरी लावून घ्या आणि मग नंतर न पितांबरी यावरती घासा, म्हणजेच कांद्याने अगदी चकचकीत असं हे भांडं निघतं. तर इथे बघा फक्त इथे कांद्याचा वापर केलेला आहे आपण. आता हे भांडं स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सुरुवातीला कशा पद्धतीचे डाग होते यावरती पाण्याचे वगैरे किंवा मग दुसरेसुद्धा. अगदी चकचकीत असं हे भांडं आपलं निघालेलं आहे. नक्कीच एकदा ट्राय करून बघा. ही टिप्स तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडणार आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा, कारण की त्यांनासुद्धा या टिप्सचा फायदाच होणार आहे. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच पुढच्या टिप्सकडे येऊयात. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करून घ्या. कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इथे बघा पुढच्या टिप्ससाठी आपल्याला इथे एक पेनाचं टोपण लागणार आहे. ही टिप्स तर तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे, कारण की मलासुद्धा या टिप्सचा खूप जास्त फायदा झालेला आहे आणि तुम्हालासुद्धा नक्कीच या टिप्सचा फायदा होणार आहे. आता जे पेनाचं टोपण आहे ना त्याला अशा पद्धतीने जी डबल चिकटपट्टी असते ना ती चिटकून घ्यायची आहे. आता यावरचा आपल्याला कागद काढून घ्यायचा आहे. आता कधी कधी काय होतं, आपण दरवाजाच्या बाहेर अगरबत्ती वगैरे लावतो किंवा मग घरामध्ये फोटो वगैरे असतो वरती, मग त्या साईडला सुद्धा आपल्याला कधी कधी अगरबत्ती वगैरे लावायची असते. पण जर मग स्टँड वगैरे ठेवायचं तो सुद्धा प्रॉब्लेम असतो किंवा मग बाहेर जरी आपल्याला अगरबत्ती लावायची असेल ना तर मग दरवाजाच्या बाहेर एखादं बीळ वगैरे आपण शोधतो. पण तसं न करता तुम्ही अशा पद्धतीने अगदी 1 ते 2 मिनिटातच अगरबत्तीचं स्टँड तयार करू शकता घरच्या घरी. कारण की घरामध्ये आपल्याकडे सगळ्यांकडेच जे पेनाचं टोपण आहे ना ते सुद्धा अवेलेबल असतं आणि ही चिकटपट्टीसुद्धा अवेलेबल असते. तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा. खूप जास्त या टिप्सचा तुम्हाला फायदा होणार आहे. कारण की अगरबत्ती ही हलकी असते, अगदी आरामात यामध्ये राहते. घराच्या बाहेर लावा किंवा मग आजूबाजूला फोटोला वगैरे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने अगरबत्ती लावून बघा. नक्कीच एकदा करून बघा ही टिप्स. खूप जास्त तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच आपल्या पुढच्या महत्त्वाच्या टिप्सकडे येऊयात. तर बघा आपल्या पुढच्या टिप्ससाठी आपल्याला इथे कापूस लागणार आहे. आता थंडीचे दिवस आहेत,
मुलांना सर्दी वगैरे खूप जास्त प्रमाणात होते, कफ होतो किंवा मग सर्दीमुळे मुलांना श्वास घ्यायला सुद्धा खूप जास्त त्रास होतो. शक्यतो लहान मुलांसाठी अगदी उपयोगी अशी ही टिप्स आहे. काही लहान मुलांना विक्स वगैरे लावून सुद्धा घेती नाही, तर त्यासाठी अगदी उपयोगी अशी मी तुम्हाला एक टिप्स आणि ट्रिक सांगणार आहे. बघा, कापूस घ्यायचा आहे. कापसाचे आपल्याला अशा पद्धतीने 2 भाग करून घ्यायचे आहे. आता इथे मी छोटा कापूस घेतला आहे, पण शक्यतो थोडासा यापेक्षा मोठा घ्या, म्हणजे कानामध्ये कापूस अगदी बरोबर बसला जातो. आता याचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने विक्समध्ये थोडासा हा गोळा बुडवून घ्यायचा आहे. बघा, आता हे कापसाचे गोळे मुलांच्या तुम्हाला कानामध्ये ठेवायचे आहे. लहान मुलं झोपली ना त्यावेळेस तुम्ही हे कापसाचे गोळे त्यांच्या कानामध्ये ठेवू शकता. यामुळे काय होतं, छातीला वगैरे लावायची सुद्धा गरज पडत नाही आणि कानामध्ये ठेवले ना तर त्याची वाफसुद्धा अगदी डोक्यापर्यंत जाते, छातीपर्यंत जाते आणि मुलांना खूप जास्त आराम पडतो याचा. नक्कीच एकदा करून बघा, तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. कारण की आता थंडीचे दिवस चालू आहेत, पावसाचे दिवस चालू आहेत. लहान मुलं आजारी वगैरे पडतात, सर्दी होते, खोकला होतो किंवा मग ताप वगैरे सुद्धा येतो. तापामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ही कापसाचे गोळे त्यांच्या कानामध्ये ठेवून द्या, त्यांना याचा खूप जास्त फरकसुद्धा पडणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने 2 कापसाचे गोळेही मी करून घेतलेले आहेत. तर ही सुद्धा टिप्स तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे हे सुद्धा मला कळेल. तर बघा, आपली पुढची टिप्स पाहूया. आता लहान मुलं घरात असतात आणि पेनाने अख्ख्या अंगावरती वगैरे ओढून घेतात पेन, हातावरती, पायावरती किंवा मग चेहऱ्यावरती सुद्धा ओढून घेतात. आणि जर आपण साबणाने घासायचं म्हटलं ना तर खूप जास्त त्रास होतो त्यांना, किंवा मग खूप जास्त आपण जोरात घासतो त्यामुळे आगागसुद्धा होते, किंवा मग ओल्या फडक्याने वगैरे पुसलं ना तरीसुद्धा हे डाग लवकर निघत नाही. तर अगदी सोप्या पद्धतीने सहज असे आपण हे डाग कसे काढायचे ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा, आपल्या घरामध्ये सेंट वगैरे तर सगळ्यांकडेच अवेलेबल असतो. फक्त आपल्याला सेंट यावरती थोडासा मारून घ्यायचा आहे. जर तुम्ही लहान मुलांसाठी हे टिप्स वापरत असाल ना तर सेंट मारा आणि हात त्यांचा तुम्ही साबणाने हलक्या हाताने धुवून टाका. तर बघा, सेंट मारल्यानंतर अगदी पटकन असं हे जे पेनाचे डाग आहेत ना ते निघालेले आहेत. जास्त वगैरे सुद्धा घासायची गरज पडत नाही, अगदी सहज हे डाग निघतात. आणि नंतर ना तुम्ही हात त्यांचे साबणाने स्वच्छ असे धुवून घ्या. तर इथे पाहू शकता, जिथं राहिलेलं आहे ना तिथं पुन्हा थोडंसं इथे मी सेंट मारलेला आहे आणि ओल्या फडक्याने किंवा मग कोरड्या फडक्याने हे असं पुसून घ्यायचं आहे. अगदी पटकनी डाग निघला जातो, अजिबातच वेळ वगैरे लागत नाही. आता त्याच सेंटची मी तुम्हाला दुसरी टिप्स सांगणार आहे. कधी आपल्या घरातलं जे नेलपेंट काढायचं थिनर वगैरे असतं किंवा मग तो कागद वगैरे सुद्धा भेटतो नेलपेंट काढायचा, तो सुद्धा अवेलेबल नसतो किंवा मग संपलेला असतो आणि तुम्हाला अर्जंटमध्ये नेलपेंट वगैरे काढायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कापसावरती थोडंसं सेंट मारून घ्या आणि हलक्या हाताने नेलपेंट रिमूव्ह करायची आहे. बघा, अगदी पटकनी रिमूव्ह होते. आता खालच्या साईडला इथे मी मेहंदी लावलेली आहे ना त्याचा इथे डाग आहे, पण तुम्ही इथे पाहू शकता नेलपेंट अगदी आपली परफेक्ट अशी निघालेली आहे. जास्तसुद्धा वेळ इथे लागत नाही आणि खूप जास्त अशी पातळ नेलपेंट लावली असेल ना तर ती नखाने सुद्धा निघत नाही, खूप जास्त त्रास करते नखाने निघायला. तर अशा पद्धतीने तुम्ही सेंटचा नक्कीच वापर करू शकता. आणि सेंट वापरल्यानंतर ना हात स्वच्छ साबणाने धुवून घ्या. अगदी पटकनी नेलपेंट रिमूव्ह होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर इथे पाहू शकता मी दोन्ही नखांची नेलपेंट किती पटकनी काढली आहे. एकदाच सेंट मारून घेतलेला आहे आणि 2-3 नखं तुमची इथे कंप्लीट होणार आहे. तर चला, आता अशीच आपली अजून एक टिप्स पाहूया. आता जी पुढची टिप्स आहे ना ही सुद्धा महिलांनाच काय, पुरुषांना, लहान मुलांना सगळ्यांनाच उपयोगी पडणार आहे. आपण कधी ट्रॅव्हल करतो किंवा मग कुठे बाहेर वगैरे जायचं असतं आणि बॅगमध्ये आपण ब्रश असाच ठेवून देतो, कोणत्याही प्लास्टिकच्या पिशवीत न टाकता. त्यावरती खूप जास्त किटाणू वगैरे सुद्धा बसतात. मग आता ब्रश तसाच न ठेवता तुम्ही बघा, इथे अशा पद्धतीची एखादी प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि त्याला मी ज्या पद्धतीने कैचीने कट करून घेतली आहे ना त्या पद्धतीने कट करून घ्यायची आहे. बघा, आणि जो ब्रश आहे ना तो व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने या पेपरमध्ये म्हणजे या प्लास्टिकमध्ये तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असा हा बॅगेमध्ये कुठेही तुम्ही ठेवला ना तरीसुद्धा अगदी व्यवस्थित राहतो आणि अगदी सेफ असा राहतो ब्रश.
आता कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही ही टिप्स फॉलो करून बघा. तुम्हाला खूप जास्त या टिप्सचा फायदा होणार आहे. लहान मुलांचा ब्रश असो किंवा मग मोठ्यांचा ब्रश असो, तुम्ही कोणाचेही ब्रश अशा पद्धतीने बॅगमध्ये ठेवून द्या आणि अगदी सेफ असे हे ब्रश राहिले जातात. ही सुद्धा टिप्सचा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या. तर चला आता आपल्या पुढच्या आणि महत्त्वाच्या टिप्सकडे वळूयात. आता ही जी पुढची टिप्स आहे ना ती तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण की लसूण सोलायचा तर सगळ्यांनाच खूप जास्त कंटाळा येतो. लहानांना किंवा मोठ्यांना जरी लसूण सोलायला सांगितलं ना तर खूप जास्त कंटाळा येतो, आणि जर तो जास्त प्रमाणात असेल ना तर अजूनच जास्त कंटाळा येतो. काही काहींना नखंसुद्धा दुखतात लसूण सोलताना. आता जर तुम्हाला ही पद्धत मी दाखवणार आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही जर लसूण सोललं ना तर तुम्हाला अगदी मज्जा वाटणार आहे लसूण सोलायची. अजिबातच कंटाळा वगैरे येणार नाही. आणि जर जास्त प्रमाणात तुम्हाला लसूण सोलायचं असाल ना तर नक्कीच ही पद्धत वापरून बघा, कारण की खूप जास्त पटकनी लसूण सोलला जातो, नखं खराब होत नाही किंवा मग हात वगैरे सुद्धा दुखले जात नाही. तर बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, लसूण अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे. आता इथे कांडी छोटी असो मोठी असो कोणत्याही प्रकारचा लसूण असला ना तरीसुद्धा आपल्याला ही ट्रिक वापरून लसूण सोलता येणार आहे. तर बघा, सगळ्या लसूण आता इथे मी मोकळा करून घेते पटापट. तुम्हाला जितका लसूण सोलायचा आहे ना, म्हणजे जर रोजच्या वापरात लसूण सोलायचा असेल ना तरीसुद्धा तुम्ही या टिप्सने लसूण सोलू शकता. तर इथे पाहू शकता लसूण मी थोडासा मोकळा करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला नेल कटर घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण नखं वगैरे काढतो ना अगदी त्या पद्धतीने नेल कटर धरायचं आहे. तर बघा, व्हिडिओत दाखवते अगदी त्या पद्धतीने तुम्ही लसूण हा सोलून घ्या. अजिबातच वेळ वगैरे लागत नाही, अगदी सोपी पद्धत आहे. बघा, पुढचं टोक थोडंसं मी रिकामं करून घेतलेलं आहे आणि हाताने हा लसूण पटकनी मोकळा झालेला आहे. तर बघा, 1-2 कांड्या इथे मी सोलून दाखवते. नक्कीच ही टिप्स तुम्हाला आवडणार आहे, कारण की खूप जास्त उपयोगी सोपी अशी ही टिप्स आहे. तर बघा, पुन्हा मी तसंच केलेलं आहे. जो पुढचा शेंडा आहे ना तो नेल कटरने कट करून घ्यायचा आहे आणि जे बाजूच्या पाकळ्या आहेत ना त्या अगदी हाताने थोड्याशा रिकाम्या करून घ्यायच्या आहेत. ही टिप्स तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसुद्धा नक्कीच शेअर करा, कारण की त्यांनासुद्धा या टिप्सचा खूप जास्त फायदा होणार आहे. कधीकधी घरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम वगैरे असतो आणि खूप जास्त प्रमाणात लसूण वगैरे सोलायचा असतो. तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने लसूण सोलून बघा. तुम्हाला खूप जास्त सोपी पद्धत वाटणार आहे ही इतर पद्धतीपेक्षा. तर इथे पाहू शकता अगदी पटापट लसूण सोलून होतोय. अजिबातच वेळ वगैरे लागत नाही. अगदी लहानातला लहान लसूण असला ना तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने सोलू शकता. लहान मुलांनासुद्धा ही टिप्स तुम्ही दाखवून लसूण सोलून त्यांच्याकडून घेऊ शकता, कारण की ते सुद्धा अगदी आवडीने लसूण तुम्हाला सोलून देतील. तर इथे बघा, अगदी पटापट असं लसूण सोलून होतोय. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.